हाय फ्रेंड्स. ओके, अभ्यास चालू आहे. ठीक आहे. माय नेम इज धनंजय सस्ते. आज आपण एक छोटासा पॉईंट बघणार आहे, स्पियर ऑफ डेथ. ओके, दिस इज अ पॉप्युलर शो इन अ सर्कस. आपण बऱ्याच वेळा हा शो सर्कसमध्ये बघितलेला आहे. असा बाईक रायडर असतात, असा केज असतो, हॅलो केज, हॅलो स्पियर्स. ओके, आणि ह्याच्यामध्ये असा सर्कसमध्ये स्पियरचा असा एक हॅलो केज असतो आणि त्याच्यामध्ये हा बाईक रायडर्स परफॉर्मिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन्स. ओके, इथलं मिनिमम स्पीड आपल्याला स्टडी करायचं. इथलं मिनिमम स्पीड किती येते पाहिजे. ओके, टू कम्प्लीट दिस स्टंट. ओके, नाव सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस हा स्टार्ट होतो त्या सुरुवातीला तो हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म होतो. हे सगळ्यात महत्त्वाचं. तो काय करतो? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. आणि आपण ऑलरेडी हॉरिझॉन्टल सर्क्युलर वेल ऑफ डेथचा स्टडी केलेला आहे. ओके, सिम्पल आहे. बघा, ज्यावेळेस बाईक रायडर्स अप्पर मोस्ट पॉईंटला येतो, ए पॉईंटला, लोअर मोस्ट बी पॉईंट्सला, इट्स वेट कुठं असणार? इट्स वेट एम जी डाऊनवर्ड्स. नॉर्मल डायरेक्शन्स या सरफेसला कसे असणार आहे? परपेंडिक्युलर. ओके, नाव टू कम्प्लीट द वर्टिकल सर्क्युलर मोशन्स इथं कशाची आवश्यकता असते? सेंट्रिपिटल फोर्स. नाव अँड वी ऑलरेडी स्टडी इन VCM. फर्स्ट केस बघितली तर आपण पॉइंट मास इज टाइड टू ए स्ट्रिंग. इट्स लाईक सिमिलर दिस पॉइंट्स. जो पॉइंट मास आपण म्हणले तो असा फिरत होता. आणि टॉपला अपरमोस्ट टॉपला आपण काय व्हेलॉसिटी काढली होती की v is equal to under root arch. This is the minimum speed at uppermost point. आणि ह्याच्यापेक्षा जर व्हेलॉसिटी जर कमी झाली तर इथला कॉन्टॅक्ट होऊ शकतो, लूज होऊ शकतो आणि तो बाईक रायडर फॉल्स डाऊन्स. तिथं ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस. पण ह्याच्यापेक्षा आपल्याला कमीत कमी एवढं स्पीड पाहिजे किंवा ह्याच्यापेक्षा जास्त स्पीड पाहिजे. ह्याच्यापेक्षा जर स्पीड कमी झालं तर स्टंट कम्प्लीट होऊ शकत नाही आणि बाईक रायडर होईल फॉल्स. ओके, नाव जर आपण जर व्हेलॉसिटी जर लार्ज ठेवली, व्हेलॉसिटी जर वाढवायची असेल तर आर काय करायला लागेल? वाढवायला लागेल. व्ही इन्क्रीजेस आर. मग आपल्याला जर रेडियस हा जो हॅलो स्पियर जो आहे केज, तो आपल्याला त्याची रेडियस काय करायला लागेल? वाढवायला लागेल. ओके, तर आपल्याला जर व्हेलॉसिटी किंवा स्पीड जर वाढवायचं असेल तर दुसरे बघू आपण. आपल्याला माहिती रिलेशन व्ही इज इक्वल टू आर इंटू ओमेगा. ओके, आणि ओमेगा जर काय असणार आहे? व्ही अपॉन आर. देअरफॉर ओमेगा असणार आहे व्ही म्हणजेच काय आपला अंडर रूट आर जी अपॉन आर. ओके, देअरफॉर असं लिहिलं तर चालेल का? येस, त्यातून बाहेर निघेल आर. त्यातला एक आर काय कॅन्सल होईल, म्हणजे ओमेगा काय मिळेल आपल्याला? अंडर रूट जी अपॉन आर. दिस इज द अँग्युलर स्पीड. अँग्युलर स्पीड कुणाचं असणार आहे? त्या बाईक रायडर्स. ओके, अँड नाव ओमेगा असणार आहे 2πn. ओके, आणि ओमेगा काय? अंडर रूट जी इंटू आर. and therefore 2πn is equal to under root g upon r. आणि एनर्जी काय मिळेल आपल्याला? 1/2π अंडर रूट जी अपॉन आर. एन म्हणजेच काय असणार आहे? नंबर ऑफ रेव्होल्युशन्स. आपल्याला जर नंबर ऑफ रेव्होल्युशन जर वाढवायचे असेल, नंबर ऑफ रेव्होल्युशन जर वाढवायचे असतील त्या बाईक रायडरचे, तर आपल्याला तो जो केज आहे त्याचे रेडियस काय करायला लागेल? रेडियस काय करायला लागेल? डिक्रीज. स्मॉल केज बनवावं लागेल. त्यामुळे नंबर ऑफ काय होईल? रेव्होल्युशन्स वाढतील. आणि जर आपल्याला जर व्हेलॉसिटी जरी करायचं असेल तर आपल्याला
लार्ज रेडियसचा काय करावं लागेल, केज करावं लागेल. दिस इज अवर स्पिअर ऑफ डेथ. इट इज एक VCM मध्येच हा पॉइंट्स येतो. ओके, राईट डाऊन. हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? कसे, अभ्यास चालू आहे? ओके, ठीक आहे. आज आपण नवीन पॉइंट्स घेऊन आलेलो आहे. व्हेकल्स ॲट द टॉप ऑफ द कॉन्वेक्स ब्रिज. इझी पॉइंट आहे, 2 मार्क्सला पण विचारू शकतात. सोपं आहे बघा. व्हेकल ॲट द टॉप ऑफ ए कॉन्वेक्स ब्रिज आणि कॉन्क्यू ब्रिज सुद्धा आहे, पण आपण आपल्या सिलेबसमध्ये फक्त काय कॉन्वेक्स ब्रिज आहे. ओके, काय आता त्याचं एक्सप्रेशन्स बघा. मग व्हेकल्स असे येणार आहे किंवा इकडून कन्सिडर एक व्हेकल आहे. ओके, कन्सिडर ए व्हेकल, बरोबर आहे. आणि ते कुठे, ॲट द टॉप ऑफ द कॉन्वेक्स ब्रिज. हाऊ मेनी मॅक्झिमम स्पीड, आणि आपल्याला तिथलं काय करायचं आहे, मॅक्झिमम स्पीड किती ते आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. सिम्पल एक्सप्रेशन इज बघा. कन्सिडर ए व्हेकल, एक व्हेकल ऑफ मास काय असणार आहे, एम. बघा, एम इज द, इथं लिहितो मी, एम म्हणजे काय असणार आहे, मास ऑफ द व्हेकल. बरोबर आहे. आर म्हणजे काय असणार आहे, रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ कॉन्वेक्स ब्रिज साठी. हा जो आपला कॉन्वेक्स ब्रिज आहे त्याची रेडियस अशी असणार आहे. आपण त्या सेंटर म्हणून येतो आणि काय असणार आहे, रेडियस स्मॉल आर किंवा कॅपिटल आर घेऊ शकता. ओके, व्ही मध्ये काय असणार आहे, स्पीड ऑफ व्हेकल ॲट द टॉप of a convex bridge, of a convex bridge, over a bridge. Okay, now आता ज्यावेळेस व्हेकल ॲट टॉपला असेल इथं, ओके, सेट टॉप पोझिशन्स. नाव इट इज ऍक्टेड अपॉन बाय द टू फोर्सेस. बघा, नाव ॲट द व्हेकल at a top of convex over bridge, it is acted upon by two forces. इथे म्हणजे त्या व्हेकल वरती 2 प्रकारचे फोर्स ऍक्ट असणार आहेत. आपल्याला माहिती आहे, पहिला जो फोर्स असणार इट्स वेट, तिला मास आहे त्यामुळे वेट कुठं असणार तिचं, वर्टिकली डाउनवर्ड्स. वेट, इट्स वेट mg ऍक्टिंग वर्टिकली डाउनवर्ड. ओके, आणि सेकंड जो असणार आहे असे कॉन्टॅक्ट फोर्स, तो सरफेसला, ह्या ब्रिजच्या सरफेसला कसं आहे, परपेंडिकुलर असणार आहे. हा से नॉर्मल रिएक्शन. बघा, द नॉर्मल रिएक्शन n, बरोबर आहे. नॉर्मल रिएक्शन कुठं असणार आहे, नॉर्मल रिएक्शन्स वर्टिकली कुठं असणार आहे, अपवर्ड्स. ओके, नाव आता ही जी व्हेकल आहे
कशावरून चाललेले? कॉन्वेक्स ओव्हर ए ब्रिज याच्यावरून चाललेले. इट्स लाईक सर्क्युलर मोशन्स. हे कसे सर्क्युलर मोशन. आणि कुठल्याही बॉडीला जर सर्क्युलर मोशन मेंटेन करायचे असेल तर आपण शिकलेले कशाची आवश्यकता असते? सेंट्रिपिटल फोर्स. इथं सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करणार आहे? तर ह्यांचा जो डिफरन्स आहे, कोणाचा डिफरन्स? द डिफरन्स वेट आणि नॉर्मल डायरेक्शन ह्यांचा डिफरन्स काय प्रोव्हाइड करणार आहे? तर सेंट्रिपिटल फोर्स टू मेंटेन द व्हेकल्स ऑफ, त्या व्हेकलची सर्क्युलर मोशन किंवा कार सेफ जाण्यासाठी इथं काय होणार? सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केला जाणार आहे. बघा, द डिफरन्स, ठीक आहे, लिहित नाही. कशाचा डिफरन्स? द डिफरन्स ऑफ वेट अँड नॉर्मल रिएक्शन यांचा जो डिफरन्स आहे तो काय प्रोव्हाइड करणार आहे? सेंट्रिपिटल फोर्स. कोणाचा डिफरन्स? वेट अँड नॉर्मल रिएक्शन्स. आणि तो काय प्रोव्हाइड करणार आहे? सेंट्रिपिटल फोर्स. जेणेकरून सेफली का व्हेकल्स करणार आहे ड्रिवन अलॉंग ए टॉप ऑफ ए कॉन्वेक्स ब्रिज. एन मायनस एम जी करायचं का एम जी मायनस एन? ऑब्विसली हा फोर्स काय? जास्त, वेट जास्त. ओके, नाव देअरफॉर एम जी मायनस एन इज इक्वल असणार आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एम म्हणजे मास ऑफ व्हेकल, व्ही म्हणजे स्पीड असणार आहे टॉपचं, आणि आर म्हणजे काय असणार आहे? रेडियस कॉन्वेक्स ब्रिज. ओके, नाव इक्वेशन नंबर 1. जर आपण जर व्हेलॉसिटी जरी इन्क्रीज झाली, velocity increases किंवा द स्पीड increases. ओके, स्पीड जर वाढलं तर मला सांगा, स्पीड जर वाढलं तर सेंट्रिपिटल फोर्स होणार आहे? वाढणार आहे. ओके, बघा नीट लक्ष द्या. स्पीड increases, स्पीड मीन्स v increases, velocity increases means सेंट्रिपिटल फोर्स mv स्क्वेअर अपॉन आर हा जर वाढला तर सेंट्रिपिटल फोर्स करणार आहे वाढणार. सेंट्रिपिटल फोर्स कुठे? टुवर्ड द सेंटर ऑफ. ओके, सेंटरकडे, म्हणजे हा इकडे, सेंट्रिपिटल फोर्स पण इकडे. म्हणजे हा जर वाढला तर हा करणार आहे नॉर्मल रिएक्शन करणार आहे डिक्रीजेस. द नॉर्मल रिएक्शन n डिक्रीजेस. ओके, नॉर्मल रिएक्शन हे काय? इज ॲट इंडिकेशन्स ऑफ कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्टचे इंडिकेशन्स आहे आणि जनरली इट मे बी 0. आणि काय असतो? एन काय असतो? 0. देअरफॉर एम जी इज इक्वल काय असणार आहे? एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एम कॅन्सल होईल आणि व्ही स्क्वेअर काय मिळेल? आर जी. आणि देअरफॉर व्ही इज इक्वल काय असणार आहे? अंडर रूट आर जी. दिस इज द मॅक्झिमम स्पीड. मॅक्झिमम स्पीड असणार आहे कोणाचं? त्या व्हेकलचं मुव्हिंग ॲट द टॉप ऑफ द कॉन्वेक्स ब्रिज. ओके, हे आपलं एक्सप्रेशन आहे, सिंपल आहे. एवढंच आपल्याला सिलेबसमध्ये आहे. सपोज रेडियस जर वाढली तर स्पीड काय करू शकतो? आपण वाढवू शकतो. मग रेडियस समजा इमेजिन करा असा एक ब्रिज आहे. हे रेडियस, दुसरा ब्रिज आहे. ओके, इथं रेडियस जास्त आहे त्यामुळे स्पीड इथं जास्त राहील. जी काय व्हॅल्यू आपण त्या सरफेसची चेंज होऊ शकत नाही. और इट इज नॉट इम्पॉर्टन्स. दिस एक्सप्रेशन काय असणार आहे? मॅक्झिमम स्पीड म्हणजे व्हेकल्स मूव्हिंग टॉप ऑफ ए कॉन्वेक्स ब्रिज. ओके, हे समजलं. ह्यांचा जो वेटचा आणि नॉर्मल रिएक्शनचा डिफरन्स काय प्रोव्हाइड करतोय? सेंट्रिपिटल फोर्स. नंतर स्पीड जर वाढवलं तर सेंट्रिपिटल फोर्स वाढेल. सेंट्रिपिटल फोर्स वेट सेम डायरेक्शनला आहे, तर हा काय करणार आपण? इट इज नॉर्मल रिएक्शन करते, रिड्यूस होते.
आणि ही नॉर्मल डायरेक्शन इट इज ही काय ॲज ॲट इंडिकेशन्स surface, so it may be 0. Okay.